हीच आहे आमच्या भाऊजींची बायको, माझी मोठी जाऊबाई। द्या आरतीचं ताट द्या। वल्ली वल्ली, अगं मी तुझी चेष्टा केली ग। अहो चेष्टा? काही काय बोलताय तुम्ही जाऊबाई? मी यांची बायको याचं कोणी चेष्टेत म्हणतं का? काहीतरी संपलं यांचं। वल्ली अगं मी खरंच तुझी मस्करी केली। बाई गमतीशीर आहात तुम्ही जाऊबाई। जाऊबाई मी इतकी तयारी केली आहे, इतक्या जणांना बोलवलंय, ढोल ताशा मागवलाय, गृहप्रवेश तर होणारच नाही? अगं कसा होईल वल्ली? सौरभ नाहीये माझा नवरा। सौरभचा आणि माझा मैत्री पलीकडे काहीच संबंध नाहीये। तू अगदी उतावेळ होऊन माझ्या घरापर्यंत पोहोचली होतीस म्हणून बोलले मी खोटं। गंमत केली तुझी, पण तू हे सगळं खरं मानून बसशील असं मला कधीच वाटलं नाही। गंमत? ही असली कसली गंमत ग तुझी? दादांत खोटं बोललीस तू माझ्याशी। माझे भाऊजी माझ्याशी इतकी वर्ष खोटं बोलत होते, हा विचार करून मला किती त्रास झाला याची कल्पनाही नाहीये का तुला? भावनांशी खेळलीस तू माझ्या, रात्रीची झोप उडवलीस आणि आता मला सांगतेस की मी मस्करी करत होते, खोटं बोलत होते। वा ग वा। नाही आगाऊ तर तू पहिल्यापासूनच होतीस, पण इतकी उथळ असशील असं वाटलं नव्हतं मला। तुझं वय काय ग? काय तुझं वय आणि काय हा पोरकटपणा? हा माझा नवरा आहे अशी थट्टा करतेस तू, लाज नाही वाटत तुला? हा काय या वाड्यावर डोळा आहे म्हणून माई मावशींची मदत घेऊन तू भाऊजींना फूस लावतीयस? वल्ले ती ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलू नकोस। ओ तिने ऐकून घेतलंच पाहिजे, कारण तिची चूक आहे आणि मी बोलणारच। आणि काय ग संधी शोधत असतेस ना माझी लायकी काढायची? बघितलं का? बघितलं घरंदाजे बाबा। आय एम सॉरी वल्ली। फक्त एवढंच? फक्त सॉरी? असं कसं ग? तुझ्या एका शब्दावर विश्वास ठेवून मी एवढी तयारी केली आहे, या सगळ्यांना बोलवलंय, आणि एका क्षणात सगळ्यांसमोर तू मला तोंडकाशी पडलायस। आणि तुझी काय अपेक्षा आहे ग? हे सगळं प्रकरण मी निस्तरावं का? का का तुझं खोटारडेपणा या सगळ्यांसमोर येईल ना, म्हणून तुला असं वाटतंय सगळे हसतील तुझ्यावर म्हणून मी गप्प बसायचं? ओ हसा, बिंदास हसा। ही जी बाई आहे ना ही काय मज्जा म्हणून म्हणते माहितीये का? हा माझा नवरा आहे, एवढी पोरकट आहे ही बाई, हसा तुम्ही बिंदास। ओ काय झालं? हसा ना आता। घ्या, तिलाच माहिती नाही तिची जाव कोणते। बघ ना, उगाच काही कारण नसताना एवढा घाट घातला वल्लीने। जाऊ दे, चालू दे यांचं, आपण निघूया। कशाला? थांबा ना, आता तर तमाशा सुरू झालाय। फुकट बघा, फुकट। आता तुम्हाला कळलंच असेल ना, तुम्हाला कळलंच असेल मी खोटं बोलले नाहीये, ही बाई खोटं बोलली आहे, ही खोटारडी आहे एक नंबरची। आणि माई मावशी
काय म्हणाला तुम्हाला त्या दिवशी? ही आदर्श सून. ओ फाटक्या तोंडाची ना मी परवडले, जे मनात येते पटकन बोलून टाकते. हिच्यासाठी खोटारडी तरी नाहीये मी. खोटारडी तर आहेच, निर्लज्ज सुद्धा आहे ही बाई. वल्ले, काय वल्ले? गप्प बस. एक शब्द तोंडातून काढायचा नाहीस. ए थांब. कुठे चालली? कुठे घुसतीयस? तुझा काही संबंध नाही इथे, कळलं? दारात अपमान करून झालाय ना, आता काय माई मावशींना लोणी लावायला जाणार आहेस? बास ना आता वल्ली, तुझा अपमान झाला तसं तूही बोललीस तर मला. त्यानं तरी तुझं समाधान झालं असेल. आता झाली ना पिट्टम फाट. पिट्टम फाट हे बरं. म्हणजे तुला हवं तेव्हा तू चेष्टा करायची आणि तुला हवं तेव्हा हे सगळं थांबवायचं का? तुझ्या तालावर मी का नाचायचं? अगं कारण तू वेड्यासारखी सौरभच्या मागे लागली होतीस. तू माझ्या घरापर्यंत येऊन पोचलीस वल्ली, म्हणून बोलले मी खोटं. त्याच्यामुळे तू एवढा मोठा तमाशा करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं ग. फक्त एकदा सौरभला विचारलं असतं तर त्याला सांगितलं असतं तुला की आमच्यात खरंच असं काही नाहीये. अगं बाई, खूप ओळखतेस हो तू भाऊजींना. म्हणाली होतीस ना मी फक्त मैत्रिणी म्हणून. मैत्रिणीस ना, मैत्रीणच राहा, कळलं? वल्ली, सौरभ तुझ्यामुळे घर सोडून निघून गेलाय. तो कुठे गेलाय याची काळजी वाटत नाही का ग तुला? का तू नुसती घरासाठी भांडतच राहणार आहेस? हे बरं आहे ना, म्हणजे या घरात काहीही वाईट झालं की त्याचं खापर माझ्या माती फोडायचं हे ठरलेलं आहे ना तुमचं. आणि कसं आहे ना माई मावशी, तुमची फूस आहे ना हिला, म्हणून मी एवढी उड्या मारतीये. आणि जी तुम्ही पट्टी बांधली ना डोळ्यावर ती काढा जरा. खरं खोटं काय ते समजून घ्या, अक्कल वापरा. बास वल्ली. माझ्या घरात आहेस, माझ्या घरात माझ्याशी या पट्टीत बोलायचं नाही, कळलं? आणि माझ्या घरात येऊन मला शहाणपणा शिकवतेस का ग तू? तुझ्यासारख्या खूप बायका बघितल्या मी. भोळ्या बाबड्या पुरुषांच्या बाबतीत असे खेळ करायचे, त्यांना स्वप्न दाखवायची, नको नको ते डोक्यात भरायचं त्यांच्या, आणि मग प्रॉपर्टी लुटायची. हा वाडा बघायला आली होतीस ना? काय तर म्हणे सागवानी लाकडाचा वाडा आहे, किती सुंदर आहे, मोक्याच्या ठिकाणी आहे. भरला बाबा माझ्या मनात, हिसकावूनच घेणार आहे आता मी. बरोबर ना? हा, माझ्या भाऊजींना तू कितीही स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केलास ना तरी मी ते करू देणार नाहीये, कळलंय? हे बघ कोण आलंय, लुटेरू आली आहे वाडा लुटायला आमच्या घरी. वल्ली, ए मागे हो. चल मागे हो. मागे चल. खाली बघ काय आहे. उंबरठा, पटवर्धनांच्या वाड्याचा उंबरठा. आणि हा उंबरठा म्हणजे तुझी मर्यादा. उंबरठ्याच्या बाहेर राहायचं, आत यायचा प्रयत्न करायचा नाही. आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायचा प्रयत्न करायचा नाही, समजलं?
ए काय कुठे बघतेस तू? हे माझं घर आहे. ही सगळी माणसं आहेत ना, ती माझी माणसं आहे. मी एकुलती एक सून आहे या घराची, पुष्पवल्ली पटवर्धन. कळलं का? मग जमलं तर तशी वाघ. थांब अनामिका. बघितलंस, या घरातल्या एकुलत्या एक सुनेचं घरी आलेल्यांशी वागणं, त्यांचं आदरातिथ्य करणं, घरातल्या मोठ्या माणसांचा मान ठेवतात वगैरे हिला काही माहीतच नाही. पण हिच्यावरून तो आमचे पारख करू नको, कारण या घरच्या पद्धतींपासून या घरातल्या चांगल्या माणसांची ओळख करून द्यायला मी आहे ना. या घरची मालकीण तुला सांगते. हे घर दोघांचं आहे, सौरभचं आणि माझं. त्यामुळे या घरात कुणी यायचं कुणी नाही हे आम्ही ठरवलं, तू नाही. बाजूला बाजूला हो. चला अनामिका. अहो मावशी. थांबव. अहो पण मावशी. चुप. एकदम चुप. फडके काकू, चव्हाण काकू, या तुम्ही. उगाच वेळ वाया घालवला आपला. नाहीतर काय, काम धाम सोडून आलो उगाचच. हे बघा, आम्ही तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. माझा जो ढीकभर अपमान झालाय त्यांनी पोट नाही भरलंय तुमचं. जा माझ्या खोलीत जा. बेसनाचे लाडू ठेवलेत लपवून कपाटात, ते घ्या. जा. वा, पटवर्धनांच्या घरात हे असंच असतं. बाहेरचा माणूस घरात येतो, त्याला अंजारलं गुंजारलं जातं आणि मग ते बसतात छाताडावर आमच्या. अगं प्रसंग काय, ही बोलते काय. असं ते ना मावशी, तुम्ही नका मनाला लावून. म्हणजे बोलणाऱ्याचं तोंड दिसतं पण करणाऱ्याचं कर्म दिसत नाहीत. हा, बाबळटासारखी ही खोटं बोलली, काय तर म्हणे माझा नवरा आहे, ते बरोबर आहे. म्हणजे हिनी थाप मारलेली ती बरोबर आहे, पण मी बोलताना विचार करून बोलायचं का? ओ मावशी, तुमच्या घरातल्या लक्ष्मीचा अपमान होतो हेही दिसत नाहीये का तुम्हाला?
ह्या बाईचं तोंड म्हणजे ना गटार आहे, अक्षरशः गटार. काय काय झालं आता का दात खेळी बसलीये हा? अगं सौरभ, तुझ्यामुळे घराबाहेर गेला, तू हाताला धरून त्याला बाहेर काढलास. तुला काही वाटतं का? मी नाही त्यांना घराबाहेर जायला सांगितलं, ते तुमच्यामुळे गेलेत घराबाहेर. मी त्यांना बायको आणायला सांगितलं होतं, तुम्हाला कंटाळून गेलेत ते तुमच्या त्रासाला. सारखी बुणबुण करत असताना तुम्ही लग्न कर त्याला कंटाळून गेलेत. मला म्हणाले मला या वाड्यात कंटाळा आलाय. तुमच्या कर्माची खापर माझ्यावर फोडू नका, कळलं का? हे बघ, तोंडाला येईल ते बरळू नकोस. का का मिरच्या झोंबले का कानांना? हा, खरं बोलतेय मी, कळलं? तुम्हाला कंटाळून भाऊजी घर सोडून गेलेत. आता परत येतील अशी आशा करू नका. जीवाचं काही बरं वाईट नाही करून घेतलं ना म्हणजे मिळवलं, किंवा केलंही असेल आतापर्यंत. मावशीबाई, तुम्हीच वेळेत केलं असतं ना तर माझ्यावरही वेळ आली नसती. मी सौरभची मावशी असले ना तरी मी वाढवलंय त्याला. आणि या आईची आस देव कधीही तोडणार नाही. तो परत येणार, तो परत येणार. माणसानं खालच्या थराला जावं पण किती. ही बाई कुणालाही आपलंसं करूच शकत नाही. तुम्ही कणखर आहात ना, डोळे पुसा. घ्या, हे घ्या. कोणाचा? घरून. ते राहू दे, तुम्ही घ्या. हे सगळं छान होणार आहे. मला फक्त सौरभने घरी यायला हवं ग. ते बरोबर आहे, पण किती वेळ झाला ही सगळी दगदग सुरू आहे, हो की नाही? थोडंसं दूध घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तब्येतीची हयगय नको मावशी. बोल आई. नाही अजून. नाही, तू झोप, मला वेळ आहे अगं. हो. तिकडे काही वाट बघते, तिकडे काही काळजी करते. जाग बाळा, जातो. मी नाही जाणार. अगं ऐक माझं, जा बाळा. नाही मावशी, नाही जाणार मी. नको ग,
नको अनामिका, आईला अशी वाट पाहायला लावू नका. जाईन पण एका अटीवर. हे दूध प्यायचं तुम्ही. घेते. छान.